सर्वांना सस्नेह जय जिजाऊ जय हरी। मी हबप ज्योतिताई राजे जाधव, राहणार शिंदखेड राजा। आज 17 जून आणि 17 जून हा माँसाहेब जिजाऊ यांचा स्मृती दिन असतो। 17 जून 1674 या दिवशी त्यांनी स्वतःचा देह ठेवला। आपल्या सगळ्यांना तो इतिहास माहीत आहे। पाचाड या ठिकाणी म्हणजे रायगडाच्या पायथ्याशी पाचाडच्या वाड्यामध्ये 17 जून 1674 रोजी माँसाहेब जिजाऊ यांचं रात्री निधन झालं। आता या ठिकाणी सगळ्यांना हे म्हणजे या गोष्टीचं फार वाईट वाटतं की असं कसं झालं असेल। 6 जून 1674 या दिवशी छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक झाला। म्हणजे जगाच्या इतिहासाला कलाटणी देणारी ती एक घटना घडली आणि एवढी आनंदाची घटना घडल्यानंतर लगेचच म्हणजे त्यानंतर 6 जून ते 17 जून एवढ्या कमी कालावधीमध्ये नंतर लगेच छत्रपती शिवरायांना मात्र शोक झाला आणि माँसाहेब जिजाऊ यांचं निधन झालं। पण मग हे जर बघायला गेलो आपण तर यामध्ये इतिहासकार जे आहेत त्यांनी सगळ्यांनी वेगवेगळी मतं मांडलेली आहेत। काही जणांचं म्हणणं असं आहे की त्या राज्याभिषेकाच्या काळामध्ये माँसाहेब जिजाऊ यांची प्रचंड धावपळ झाली, खूप दगदग झाली आणि त्या वयामध्ये त्यांना हे सहन झालं नाही, त्यामुळे त्यांना प्रचंड थकवा आला आणि अशक्तपणा या सगळ्या गोष्टींमध्ये कदाचित हे झालं असेल। त्यानंतर काही इतिहासकारांचं असं म्हणणं आहे की आपण पाहतो की राज्याभिषेकाच्या वेळी जो ब्राह्मण वर्ग होता, जसं की गागा भट्ट होते, त्यांनी प्रचंड प्रमाणामध्ये देणगी मागितली होती, दानधर्म प्रचंड प्रमाणात करायला लावलेले होते। एवढा खर्चिक असा तो राज्याभिषेक झाला होता, म्हणजे प्रचंड खर्च झाला की महाराष्ट्राची जी स्वराज्याची तिजोरी आहे ती अक्षरशः रिकामी झाली होती। अजिबातच त्यामध्ये खजिना राहिलेला नव्हता आणि आता छत्रपती शिवरायांना लगेचच मोहिमांवर जावं लागणार होतं। कदाचित ही सुद्धा सल त्यांच्या मनामध्ये होती की आता मात्र एवढं सगळं झाल्यानंतर स्वराज्य निर्माण झालं पण खजिना मात्र राहिला नाही, ही खंतसुद्धा त्यांच्या मनामध्ये कुठेतरी असेल, हे इतिहासकारांचं म्हणणं आहे। पण मला तर असं वाटतं की ज्या माँसाहेब जिजाऊ यांनी अगदी लहान वयापासून अगदी बाल वयापासून स्वराज्याचंच स्वप्न पाहिलं होतं, कारण आपण पाहतो त्यांचे आबासाहेब म्हणजे राजे लखुजीराव जाधव हे पराक्रमी शूर असे सरदार होते, पण असं असताना सुद्धा ते म्हणजे यवनांचीच चाकरी करत होते, नोकरी करत होते आणि ते खूप पराक्रमी होते, पण त्या पराक्रमाचा उपयोग हा शत्रूंनाच होता। स्वतःला मात्र त्यांना ज्यावेळी बाल जिजाऊ होत्या म्हणजे अगदी छोट्या होत्या तेव्हापासून त्या विचारायच्या त्यांना की आबासाहेब तुम्हाला ह्या जखमा कोण करतं, कारण त्यांचे जे युद्धावरून जर ते परत आले, मोहिमेवरून परत आले तर लखुजीराजे जाधव यांच्या अंगावर काही वर्ण दिसायचे, काही खुणा दिसायच्या जखमांच्या, तर त्या वयात त्या विचारायच्या की तुम्हाला ह्या जखमा कोण करतं। मग त्यावेळी लखुजीराजे सांगायचे की आपण इथले राजे नाही आहेत, आपण सरदार आहोत, आपण चाकर आहोत, हे जे काही मुस्लिम राज्यकर्ते आहेत त्यांचे आपण नौकर आहोत। तर ही गोष्ट त्या बालवयापासून त्या मनाला खटकत होती की इथले राजे आपणच असायला पाहिजे, आपले आबासाहेब एवढे शूर आहेत, पराक्रमी आहेत, पण ते राजे नाहीत, ते दुसऱ्याची नोकरी करतात, हे त्यांच्या मनामध्ये प्रत्येक वेळी सलत होतं। तीच गोष्ट लग्न झाल्यावर सुद्धा झाली की आपण पाहतो शहाजीराजे हे प्रचंड पराक्रमी होते आणि ज्या ठिकाणी म्हणजे ज्या बाजूनी शहाजीराजे, कारण आपण पाहिलं महाराष्ट्रामध्ये त्या काळी 4 पातशाह्या राज्य करत होत्या, मुघल असतील, आदिलशाही असेल, निजामशाही असेल। मग ह्या सगळ्यांमध्ये ज्यांच्या बाजूने शहाजीराजे असतील, शहाजीराजे ज्यांच्या बाजूने लढतील त्यांचा विजय निश्चित असायचा, एवढे पराक्रमी होते, तरीसुद्धा ते राजे होऊ शकत नव्हते किंवा त्यांना म्हणजे राज्यकारभाराचा अधिकार नव्हता, त्यांना फक्त त्या यवनांच्या हाताखाली काम करावं लागत होतं, त्यांना चाकरी करावं लागत होती। आणि ही गोष्ट खूप आधीपासून माँसाहेब जिजाऊ यांच्या जी मनात सलत होती ती नंतर सुद्धा लग्नाच्या नंतर तेच दुःख त्यांच्या वाट्याला आलं की एवढा शूर सरदार, एवढा शूर पराक्रमी आपला नवरा असून सुद्धा आपल्याला या ठिकाणी राज्यकर्त्याचं पद मिळत नाही किंवा आपल्याला राज्य करण्याची संधी मिळत नाही। आणि
ही सल मनात अगदी बालवयापासून असल्यामुळे त्यांनी नंतर शेवटी की आपल्या पोटी जो पुत्र जन्माला येईल तेव्हा मात्र आपण निश्चित स्वराज्य उभं करूयात, आम्ही करणारच आहे ते, हा अगदी निश्चय, दृढ निश्चय मनाशी केला होता. आणि आपण पाहतो की छत्रपती शिवरायांचा जेव्हा जन्म झाला अगदी बालवयापासून त्यांनी शिवाजी महाराजांवर असे संस्कार केले की तुमचा जन्मच एका विशिष्ट ध्येयासाठी झालेला आहे, तुमचा जन्मच स्वराज्य उभं करण्यासाठी झालेला आहे. अगदी म्हणजे बालवयातच त्यांनी त्यांच्या मनावर हे संस्कार केले आणि स्वराज्य उभं करायचे आपल्याला, कुठल्याही परिस्थितीत आपल्याला स्वराज्याची निर्मिती करायची, माझ्या शिवबाला मला छत्रपती करायचे, मला त्याला राजा करायचे, ही म्हणजे खुणगाठच त्यांनी मनाशी बांधलेली होती. आणि मग आपण पाहतो की 6 जून 1674 रोजी छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक झाला आणि त्यांचं स्वप्न पूर्ण झालं. म्हणून मग इतिहासकारांची अनेक मतं आहेत, पण मला तरी असं वाटतं की 6 जून 1674 रोजी राज्याभिषेक होणं आणि 17 जून 1674 रोजी माँसाहेब जिजाऊ यांचं देहावसान होणं, ह्या गोष्टी म्हणजे जसं आपण काय म्हणतो की त्यांना कदाचित वाटलं असेल यासाठी केला होता अट्टहास शेवटचा दिस गोड व्हावा, की शेवटचा आता माझ्या आयुष्यात काहीच राहिलेलं नाही आहे करण्यासारखं, मी माझ्या शिवबाला छत्रपती बनवलंय, राजांचा अभिषेक झालाय, राज्याभिषेक झालाय आणि आज माझ्या डोळ्याचं पारणं फिटलेलं आहे, आता माझ्या आयुष्यात काहीच शिल्लक राहिलेलं नाही आणि शेवटचा दिस गोड झाला, गोड व्हावा, या दृष्टीने त्यांनी विचार केला असेल आणि कदाचित कृतार्थ होऊन त्या माऊलीने देह ठेवला असेल. तर आज 17 जून माँसाहेब जिजाऊ यांच्या पावन स्मृतीत विनम्र अभिवादन करूयात आणि या ठिकाणी थांबूयात. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय.